तर साताऱ्याच्या माणसाचं परभणीशी काय देणं घेणं असा प्रश्न संजय जाधव यांनी उपस्थित केलेला आहे। ठाकरे गटाचे परभणीचे उमेदवार संजय जाधवांनी जानकरांवर ही टीका केली आहे। तर संजय जाधव लातूरचे आहेत, मग तुम्ही उपरे नाही का, असा प्रतिसवाल महादेव जानकर यांनी केला। ह्यांच्या भूतापाला बळी पडू नका, ह्यांना मत मागायला दुसरं तोंडच नाही। आता कोण महादेव जानकर सातारा जिल्ह्यातलं माणूस इथं येऊन उभं टाकलं कशासाठी आला बाबा? तो काय देणं घेणं इथं? उद्या रात्री मग एखाद्या माणसाला दवाखान्याची गरज पडली, रात्री 2 ला फोन केला, उठशील का, येशील का, तू राशील तिथं इथे येशील कधी? खाण्याचं काम आहे, तुमच्या आरटीओचं काम आहे, कुठलंही काम असू द्या, तुमचा सैनिक बंडू जाधव हे रात्री 2 ला जरी फोन केला तर कार्यकर्त्याचा फोन घेते। मी परभणीतच राहणार आहे, परभणीतच घर घेणार आहे, मी परभणीकर लिहिणार आहे आणि परभणीकर मतदार यादीतच नाव टाकणार आहे। त्यामुळं ते बी लातूरचे आहेत, ते उपरे आहेत तिथलं, आणि मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे। मी कुठेही देशात उभा राहू शकतो ना, पण माझा तिथं आमदार आहे, जिल्हा परिषद सदस्य मध्ये आली रोकडे म्हणून माझे तिथं नेते आहेत, माझ्या पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत, जे बबनराव लोणीकरांची युवा आहेत, ते रासपाचे उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे। त्यामुळे उपरं काय नाही, आम्ही इथलंच आहे। त्याला आता माझ्यावर टीका करायला साधन काय नाही, पण ते काय म्हणणार उपरा, आणि मी महाराष्ट्रातला आहे ना, मी काय पाकिस्तानातला आहे का?